आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धात्मक परीक्षेसाठी फायदा होईल. तसेच इतर CTET किंवा मराठी व्याकरणावर आधारित जेवढ्याही प्रश्नमंजुषा असतील किंवा स्पर्धात्मक परीक्षा असतील त्यांच्यावर आधारित या पद्धतीचे प्रश्न असतात आणि नक्कीच तुम्हाला या म्हणी आणि त्यांचे अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्यासाठी फायदा होईल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर शेअरही करा, कमेंटही करा. मराठी संस्कृतीमध्ये रुजलेल्या जीवनावर आधारित मूल्यांचा जो काही अर्थ असतो त्या अर्काच्या विधानाला म्हण असे म्हणतात. आता काही म्हणींची उदाहरणं आपण पाहूयात. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी नुकसानकारक ठरतो. म्हणजे म्हण दिलेली आहे आपल्याला अति तेथे माती आणि त्या म्हणीचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर आपल्याला त्याचं नुकसानच होतं, आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही. दुसरी म्हण आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे काम मुळीच होत नाही. एखाद्या वेळेस बघा, एखादा अतिशहाणा मनुष्य ते काम करण्यासाठी जातो, कुठे ना कुठे तो शहाणपणा करतच असतो, परंतु नंतर शेवटी त्याचं कुठलंही काम होत नाही. या अर्थासाठी या म्हणीचा वापर केला जात असतो. अडला हरी गाढवाचे पायधरी. एखाद्या बुद्धिमान सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. बघा, काही वेळेला असं पण असतं, खूप बुद्धिवान व्यक्ती असतो, चांगला व्यक्ती असतो आणि ज्यावेळेस त्याला गरज पडली, अडचण पडली त्यावेळी मात्र मूर्खांचे देखील त्याला पाय धरावे लागतात किंवा मूर्खांनासुद्धा त्याला विनवावं लागतं. अशा पद्धतीसाठी ह्या म्हणीचा वापर केला जातो. चौथ्या नंबरची म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल, आपला फायदाच करून घ्यायचा असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीभोवती लोक काय असतात, एकत्रित जमतात. त्यावेळी या अर्थाच्या म्हणीचा वापर केला जातो. पाचवी, आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म किंवा परमार्थ करावा. म्हणजेच काय, आधी आपण आपल्या पोटापाण्याची सोय केली पाहिजे, कामधंद्याची करून आपल्या पोट कसं भरेल याची सोय पाहावी, नंतर आपण कर्मकांडाकडे वळतो. या अर्थासाठी या म्हणीचा वापर केला जात असतो. सहावी आहे आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे निर्माण झालेली अडचणीची स्थिती, त्या बेडावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कष्ट केलं किंवा घर बांधलं, मात्र फायदा त्या घरामध्ये राहण्यासाठी दुसरेच व्यक्ती करतात. या अर्थाच्या म्हणीसाठी किंवा या अर्थासाठी या म्हणीचा आपण वापर करत असतो. अथरून पाहून पाय पसरावे. म्हणजे जेवढी आपली ऐपत असेल तेवढाच आपण खर्च करावा किंवा जेवढी आपली पगार असेल तेवढाच आपण खर्च करणे आवश्यक आहे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तीचा फायदा होणे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अपेक्षाही नसेल त्यापेक्षा अधिक आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय मिळत असतो, फायदा होणे. आंधळं दडतं कुत्रं पीठ खातं. म्हणजे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. एखादी व्यक्ती भरपूर काम करते परंतु त्या व्यक्तीचं सर्व श्रेय कोणी दुसराच घेत असतो. या अर्थासाठी या म्हणीचा वापर करावा लागतो. इकडे आड तिकडे वीर. म्हणजे दोन्ही ठिकाणी सारखीच परिस्थिती असणे. म्हणजे दोन्ही ठिकाणी काहीही करून अडचण असते म्हणजे असतेच. यावेळी या अर्थाची म्हण वापरली जात असते. उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्यक्ष बोलणं
किंवा डायरेक्ट बोलणं, त्यावेळी या अर्थाच्या म्हणीचा वापर केला जात असतो. उथळ पाण्याला खडखडाट फार, म्हणजेच काय, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. म्हणजे एखाद्याकडे गुण थोडेच असतात, परंतु तो आपली वाहवाही किंवा आपली प्रशंसा खूप अधिक प्रकारे करत असतो. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगल्यापणाचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये. म्हणजे एखादी व्यक्ती खूप चांगली असेल, तिच्यामध्ये असलेले गुण चांगले असतील, तर त्यावेळी त्या व्यक्तीचा अधिक आपण फायदा घेऊ नये. यावेळी या अर्थाची म्हण ही वापरली जात असते. एक ना धड भाराभार चिंध्या, कोणतेही एक काम पूर्ण न करता अनेक कामे एकामागून एक करायला घेणे. म्हणजे एखादं काम जर आपलं पूर्ण नसेल, ते अपूर्णच राहत असेल, परत हे घ्यायचं, परत दुसरं काम घ्यायचं, परत तिसरं काम घ्यायचं. म्हणजेच काय, एकाच वेळी आपण कोणतेही काम पूर्ण न करता एकामागून एक कामं करत असतो आणि अशा वेळी आपलं कोणतंही कार्य जे असतं ते पूर्ण होत नसतं. त्यावेळी या अर्थाच्या म्हणीचा वापर करता येतो. अशा पद्धतीनं आज आपण म्हणींचा अर्थ आणि म्हणी कशा पद्धतीने आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये येऊ शकतात, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सविस्तर पाहिले. धन्यवाद.